बच्चों, आज हम पाठ 6 बसंत की सच्चाई, ये एक अंक की है। इसमें दो प्रमुख पात्र आते हैं, बसंत और पंडित राजकिशोर। ये दोनों प्रमुख पात्र हैं बच्चों इस एकांकी के। बसंत की सच्चाई, सच प्लस सच्चाई, सच शब्द का विशेषण रूप होता है सच्चाई, यानी कि अच्छे गुण वाला अथवा अच्छे चरित्रवान है इसका अर्थ बच्चों। बसंत की सच्चाई, किसकी सच्चाई? बसंत की सच्चाई। सच्चाई का अर्थ क्या है? अच्छे गुण वाला व्यक्ति। आपको पता है बच्चों, अच्छे गुण और अच्छा स्वभाव सबको अच्छा लगता है, सब और उसके ओर आकर्षित होते हैं। बच्चों को हमें बचपन से ही अच्छी आदतों को डालना चाहिए। ऐसी प्रेरणा हमें इस पाठ से मिलती है। विष्णु प्रभाकर छात्र इस एकांकी में चित्रित माने वर्णन किया हुआ बालक के चरित्र से प्रेरित होकर प्रामाणिकता से जीना सीख सकते हैं। चरित्र माने उसका स्वभाव, गुण, आदत, ये सभी आते हैं बच्चों चरित्र में। इस एकांकी में चित्रित बालक के चरित्र से प्रेरित होकर प्रामाणिकता, कन्नड़ शब्द है ये, प्रामाणिकता से जीना सीख सकते हैं। जीना माने बदकूदना, जीवन बिताने की कला को सीख सकते हैं। सीखने का अर्थ होता है सीख लेना। पात्र परिचय बच्चों, पात्र प्लस परिचय, पात्र परिचय। बसंत एक गरीब शरणार्थी लड़का। शरणार्थी का अर्थ होता है शरण या रक्षा चाहने वाला, यानी कि वो क्या चाहता है? शरण या रक्षा चाहने वाले को हम कहते हैं शरणार्थी। शरण प्लस अर्थी, शरणार्थी। कौन सा संधि आता है बच्चों? यहाँ आ प्लस आ इज इक्वल टू आ आता है, ये सवर्ण दीर्घ संधि होता है बच्चों। बसंत कौन है? एक गरीब और शरणार्थी लड़का है। लड़का माने बालक, लड़का लड़की, बालक बालिका, युवक युवती, बेटा बेटी। प्रताप बसंत का छोटा भाई है। बड़ा भाई छोटा भाई बोलते हैं बच्चों। पंडित राजकिशोर एक नेता, नेता माने नायक। नेता का अर्थ क्या होता है? नायक। ये किसके नायक हैं? मजदूर और गरीबों के नेता हैं बच्चों। डॉक्टर तथा दो राह चलते व्यक्ति। राह माने रास्ता, मार्ग, सड़क। रास्ते पर जो चलकर जाते हैं ना, ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹಾದು ಹೋಗುವಂತ, ನಡೆದು ಹೋಗುವಂತ ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಲೇಖಕರು. ಪಹಲಾ ದೃಶ್ಯ, ಇದು ನಾಟಕ ಆಡ್ತಾ ಇರೋದು ಮಕ್ಕಳೇ. स्टेज पर सुविधा अनुसार, सुविधा के अनुसार, अनुकूलಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಹಾಗೆ एक बड़े नगर के बाजार का ಪ್ರತೀಕಾತ್ಮಕ ದೃಶ್ಯ. ಪ್ರತೀಕಾತ್ಮಕ ದೃಶ್ಯ ಅಂದರೆ ಅದೇ ರೀತಿ ಕಾಣುವಂಥದ್ದು. ಪೇಟೆಯ ದೃಶ್ಯ ಕಾಣಿಸುವಂಥ ಚಿತ್ರವನ್ನ ಅಂಟಿಸಿರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಬಾಜಾರ್ ಕಾ ಪ್ರತೀಕಾತ್ಮಕ ದೃಶ್ಯ. ಆನೆ ಜಾನೆ, ಬರುವರು ಹೋಗೋರು. ಲೇನೆ ದೇನೆ ಕಾ, ಕೊಡುವ ತಗೊಳ್ಳುವಂಥ. ಲೇನ ಅಂದರೆ ತಗೊಳ್ಳೋದು, ದೇನ ಅಂದರೆ ಕೊಡುವಂತಹ. ಶೋರ್ ಅಂದರೆ ಗಲಾಟೆ, ಸದ್ದು, ಸಪ್ಪಳ. ಫೇರಿ ವಾಲೋಂ ಕಿ ಪುಕಾರ್. ಫೇರಿ ವಾಲ ಅಂದರೆ ಗಲಿಯೋ ಮೇ ಘೂಮ್ ಘೂಮ್ ಕರ್. ಈಗ ನಾವು ಮನೇಲಿದ್ದರೆ ಎಷ್ಟೋ ಜನ ಸೊಪ್ಪು ಮಾರೋರು, ಹೂವು ಮಾರೋರು, ಹಣ್ಣು ಮಾರೋರು ಕೂಕ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ಅಂದರೆ ಬೀದಿ ಬೀದಿ ಸುತ್ತು ಮಾರಾಟ ಮಾಡುವವರಿಗೆ ನಾವೇನಂತೀವಿ?
नोड़ी, गली में घूम घूम कर सामान बेचने वाले को हम क्या कहते हैं? फेरी वाला कहते हैं। किसकी पुकार सुनाई देता है? फेरी वालों की पुकार। उन्हीं के बीच में एक लड़का नंगे पैर, फटे कपड़े पहने, हाथ में सामान संभाले भागता हुआ आता है। उन्हीं के बीच यानी कि बाजार में कई लोग होते हैं ना, ಅನೇಕ ಜನರು ಇರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ ಪೇಟೆಯಲ್ಲಿ. ಅವರ ಮಧ್ಯೆ ಒಂದು ಹುಡುಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಯಾವ ರೀತಿ ಇದ್ದಾನೆ ಅವನ ವರ್ಣನೆ ಇದು. ಬಸಂತನ ವರ್ಣನೆ ಮೊದಲನೇ ಅಂಶ ಇದು. ಏಕ್ ಲಡ್ಕ ನಂಗೆ ಪೈರ್ ಅಂದರೆ ಚಪ್ಪಲಿ ಇಲ್ಲದ ಬರೀ ಕಾಲು, ಫಟೆ ಕಪಡೆ ಪಹನೆ ಹರಿದೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಟ್ಟೆ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಹಾತ್ ಮೇ ಸಾಮಾನ್ ಸಂಭಾಲ್ತೆ भागता हुआ आता है. बसंत कैसे भागता हुआ आता है? नंगे पैर, फटे कपड़े, हाथ में सामान बांधे भागता हुआ आता है. उसकी ಆಯು, ಆಯು ಅಂದರೆ ವಯಸ್ಸು ಮಕ್ಕಳೇ. ಉಮ್ರು ಅದಕ್ಕೆ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಶಬ್ದಗಳು ಯಾವ್ಯಾವುದಿದೆ? ಆಯು ಅಂದರೆ ಏನು? ವಯಸ್ಸು. ಇನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಯಾಯ ಪದಗಳು ಯಾವ್ಯಾವುದಿದೆ? ಉಮ್ರ, ಅವಸ್ಥಾ. ಅವಸ್ಥಾ ಅವಸ್ಥಾ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಉಸ್ಕಿ ಆಯು ಲಗ್ಭಗ್ ಅಂದರೆ ಸುಮಾರು 12 ವರ್ಷ ಇದೆ. 12 ವರ್ಷ ಕಿ ಹೈ. उसका नाम बसंत है. उस बालक का नाम क्या है? बसंत है. वो पुकार रहा है. ಅವನು ಕರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ಏನಂತ? ಸಾಮಾನು ತಗೊಳ್ಳಿ, ನನ್ನ ಹತ್ರ ದಿಯಾ ಸಲಾಯಿ ಇದೆ ಮತ್ತು ಬಟನ್ ಇದೆ ಅಂತ 3 ವಸ್ತುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಕರಿತಾ ಇದ್ದಾನೆ ಮಕ್ಕಳೇ. ಅದು ಮುಂದಿನ ಪುಟದಲ್ಲಿದೆ, ನೋಡೋಣ. ಸ್ಟೇಜ್ ಪರ್ ಸುವಿಧಾ ಅಂದರೆ ಈ ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ ನಿಮಗಿಷ್ಟೇ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ಏಕ್ ಲಡ್ಕ ನಂಗೆ ಪೈರ್ ಫಟೆ ಕಪಡೆ ಪಹನೆ ಅಂದರೆ ತೊಟ್ಟು, ಹಾತ್ ಮೇ ಸಾಮಾನ್ ಸಮಾಲೆ ಭಾಗ್ತಾ ಹುವಾ ಆತಾ ಹೈ ಅಂದರೆ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಾಮಾನನ್ನು ಭದ್ರವಾಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಓಡಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಉಸ್ಕಿ ಆಯು ಲಗ್ಭಗ್ 12 ವರ್ಷ ಕಿ ಹೈ. ಉಸ್ಕಾ ನಾಮ್ ಬಸಂತ್ ಹೈ. ಬಸಂತ್ ಹೈ. ಓ ಪುಕಾರ್ ರಹಾ ಹೈ. ಪುಕಾರ್ ಅಂದರೆ ಕೂಗೋದು, ಕೂಗ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬಸಂತನ ಬಗ್ಗೆ ಸುಮಾರು ಅಂಶಗಳು ಸಿಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಯಾವ್ಯಾವುದು ಅಂದರೆ बसंत का रेखाचित्र यानी कि उसका वर्णन कीजिए. कैसे कर सकते हैं हम? बसंत एक लड़का है, उसकी आयु 12 वर्ष है, वो नंगे पैर है, फटे हुए कपड़े पहना है और हाथ में सामान संभालते ಭಾಗ್ತಾ ಹುವಾ ಆತಾ ಹೈ. ಇಷ್ಟು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಅವನ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರಿಬಹುದು ಮಕ್ಕಳೇ. ಮುಂದಿನ ಭಾಗಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ.